All of you like to read or hear different types of stories: kings, queens, historical stories, brave stories, imaginary stories, fairy tales, etc. That's like today I am going to teach you animal stories in your 6th standard textbook. In unit number first, in page number 7, 1.3, there is an animal story. The name of the story is The Wild Boar and the Fox. I am writing first. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. I am telling in Marathi. One day, एके दिवशी a wild means a living in jungle. जंगलामध्ये राहतात त्याला म्हणतात की wild animals. Wild. In your home, these are the domestic or pet animals. A boar means wild pig. म्हणजे रानडुक्कर. Was sharpening his tusk. एके दिवशी wild boar. एक जे रानडुक्कर होतं ते काय करतं? Was sharpening his tusk. Sharp means make fine. His tusk. Tusk means आपण सुळेदात म्हणतो, म्हणजेच tusk means a pair of long pointed teeth like elephant. हत्तीसारखे दिसणारे जे दात असतात त्याला काय म्हणतात? टस्क म्हणतात. मग वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. झाडाच्या अगेन्स्ट, विरुद्ध बाजूला. बार्क मीन्स अ टप आउटर कव्हरिंग पार्ट ऑफ अ ट्री. झाडाच्या बुंद्यापाशी, मोठ्याच्या मोठ्या झाडाच्या बुंद्याच्या पाठीमागं. द बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. एके दिवशी वाईल्ड बोअर हे रानडुक्कर काय करत होतं? His tusk were sharpening against the bark of a tree. He was doing it very carefully. He was working very carefully. खूप दक्षपणे काम करत होतं, केअरफुली करत होतं. There lived a fox in the same forest. In the same forest. आणि त्याच जंगलामध्ये lived a fox. All of you know fox. He was in that jungle. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. आणि fox was always looking for. To look for, शोधणे. कशाचा शोध घेत होता? A chance to make fun of other animals in the forest. He was searching. He was finds a chance to make fun of other animals in the forest. Other म्हणजे दुसरे प्राणी आहेत ना, त्यांना कसं फसवायचं असं याचा तो चान्स घेत होता. फेन ही सॉ द वाईल्ड बोअर. सडनली ही सॉ वाईल्ड बोअर. अचानक त्यानं पाहिलं की वाईल्ड बोअर. ही डिसाइडेड टू टीज हिम. त्याने ठरवलं की आता आपण काय करायचं, याला टीज करायचं. टीज म्हणजे चिडवायचं ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. त्यानं सुरुवात केली. बिगॅन स्टार्टेड टू वॉक, फिरायला सुरुवात केली. अराउंड सभोवती, द ट्रीज, झाडाच्या सभोवती, आणि वॉकिंग करायला सुरुवात केली. आणि फॉक्सनी लुकिंग लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. उगीचंच लेफ्ट अँड राईट, डावीकडे उजवीकडे, वरती खाली. लुकिंग लेफ्ट राईट, अप अँड डाऊन. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्कार्ड. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. त्याने जशी अशी कृती सुरुवात केली. ॲक्ट, ही वॉज ॲक्टिंग लाईक ॲज इफ, जसं काही. ही वॉज रिअली स्कार्ड, जणू काय तो स्केअर झाला आहे. स्केअर म्हणजे घाबरल्यासारखी. बट द बोर डीड नॉट पे अटेन्शन टू हिम. परंतु बोरने अजिबात त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. पे अटेन्शन, नॉट टू गिव्ह हिम अटेन्शन. त्याने अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. तरीसुद्धा ही वॉज वर्किंग केअरफुली. अँड दॅट टाईम ही ऑल्सो डीड नॉट गिव्ह मी अटेन्शन. ही वॉज वर्किंग राईट. जसंच तसं परत तो ही वॉज वर्किंग करत होताच काम. नंतर सेकंड पॅरेग्राफ. At last the fox said with him, grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." नंतर तो म्हणाला, ॲट लास्ट शेवटी म्हणाला. द फॉक्स सेड विथ ग्रीन. कसं म्हणाला? ग्रीन म्हणजे स्माईल म्हणजे कसं? उपहासाने हसणं. की ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ ग्रीन, उगीचंच हसणं.
वाय आर यू डुईंग दॅट? तू असं का करतोयस? आय ट्राईड व्हेरी हार्ड. मी खूप ट्राय केला, खूप हार्ड ट्राय केला, खूप प्रयत्न केला. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. परंतु मला काय दिसत नाही कुठलंच हिडन. म्हणजे सिक्रेट असं काही दिसत नाही किंवा एखादा एनिमी पण दिसत नाही. एनिमी मीन्स ओपोनंट, काही विरोध असणारा दिसत नाही, म्हणजे शत्रू पण नाही, और एनी डेंजर पण नाही. इथली जी परिस्थिती ती एकदम सेफ आहे. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. उपहासाने काय म्हणाला? वाय आर यू डुईंग दॅट? तू असं का करतोस? आय ट्राईड व्हेरी हार्ड. मी खूप कष्ट केलं, खूप ट्राय करतोय. बट आय डिडंट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. या ठिकाणी मला काय दिसत नाही की एखादं लपलेलं दिसत नाही, किंवा सिक्रेट नाही, एखादं एनिमीनी ओपोनंट नाही, किंवा एखादं डेंजर पण नाही, एखादी सेफ परिस्थिती. मग वाय आर यू डुईंग दॅट? ट्रू रिप्लायड द बोअर. बोअरने काय रिप्लाय दिला? प्रत्युत्तर केलं, ठीक आहे, खरं आहे. Just now, there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusk. He gives his reply. The boar says, just now there may not be any danger. Just now, आता एखादी काही या ठिकाणी अशी परिस्थिती नाही धोकादायक. इट इज अ सेफ नाऊ. बट when it really comes, पण जेव्हा अशी परिस्थिती येईल, there won't be any time to sharpen my tusk. पण त्यावेळेस मला वेळ नसणार. वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. माझे जे टस्क आहेत ते शार्प करायला आय हॅव नो टाईम. सो माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. मग माझे जे वेपन्स आहेत, वेपन्स म्हणजे थिंग्स यूज टू हार्म, एखाद्या युद्धासाठी किंवा एखादा वारसाठी लागणारे, म्हणजेच वेपन्स म्हणजे त्याची शस्त्र. हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. माझी जी शस्त्र आहेत, माझे जे वेपन्स आहेत ते आता शस्त्र तयार आहेच. विच आर दी वेपन्स विथ हिम? द शाहीज टस्क आर रेडी. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. त्याचा यूज करण्यासाठी, वापर करण्यासाठी तयारच आहेत. इफ आय एम नॉट रेडी, आय विल हॅव टू सफर. जर मी माझी जर तयारी नसेल ना, तर आय विल हॅव टू बी सफर. आय हॅव टू सफर, तर मग मला खूप सफर म्हणजे दुःख होईल. सो आय विल हॅव टू सफर. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट्स. In this way, the writer tells that someone who study and another who always tease him that time, don't give him attention. Be study regularly, and that time you will be success. And this story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minutes. This story tells us that the writer tells us that इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड, की अगोदरच सर्वात अगोदर प्रिपेअर पाहिजे, त्याची तयारी करून ठेवली पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. लिव्ह म्हणजे सोडून देऊ नका कोणतीही गोष्ट. टू बी डन ॲट द लास्ट मिनिट, शेवटच्या क्षणी कोणतीही गोष्ट सोडून देऊ नका. अँड इन दिस वे आय थिंक यू अंडरस्टूड दिस लेसन बेटर.